तर आज आम्ही आलेलो हस्तिनामध्ये अनुष आर्ट्समध्ये बाप्पाच्या छान छान मूर्त्या बघायला. आणि हे बघा टेम्पोमध्ये खूप सारे मूर्त्या पण आहेत, चाललेल्या आहेत बाहेर गावी. चला तर आता आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये आल्यानंतर बारक्या मूर्त्या पण आहेत. बारक्या मूर्त्या लालबागचा राजा हा बघा, लालबागचा राजा आहे. आणि खूप साऱ्या छान छान मूर्ती आहेत. 1 ते 1.5 फुटापासून सुरू होते ते 6 फूटपर्यंत राहते. हे बघा, ही मूर्ती आणि पेंट द्यायची राहिलेली आहे. ही मूर्ती मला खूप छान वाटली, कारण की हिला पेटा गिटा देऊन मस्त नंबर 1 बनवलेला आहे. आणि हे नंदी महाराजांची मूर्ती 1 नंबर आहे. महादेव नंदी महाराज बसून आहेत महादेवाच्या रूपात. आणि खूप साऱ्या मूर्त्या असे पण आहेत की कलर द्यायचं राहिलेलं आहे. हे बघा, हे 2 मूर्त्या राहिलेल्या आहेत कलर द्यायच्या. आणि मागं पण 2 आहेत, ते दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे तिरुपती ची मतलब मूर्ती आहे, खूप छान बनवलेली आहे. हे बघा, हे नंदी महाराज त्याचा मोठा मॉडेल आहे. याची छोट्या मूर्तीचा मोठा मॉडेल आहे. बघ किती छान बनवली आहे. ती मूर्ती आपल्याला 7,000पर्यंत भेटून जाईल. हे मूर्ती पण आहे एकदम 1 नंबरमध्ये, छान आहे. खूप मोठ्या आणि बघण्यासारख्या मूर्ती आहेत, छान छान मूर्ती आहेत. हे बघा, हे किती छान मूर्ती आहे. बघा, फिनिशिंग वगैरे मस्त दिलेली आहे. हे 2 सेमच गणपती आहेत, फक्त धोती वगैरे चेंजमध्ये आहे. आणि हे गणपती मस्त मला आवडला होता. ही दोन्ही चेंजमध्ये, धोती चेंजमध्ये आहे, थोडा कलर वगैरे मध्ये चेंज आहे. तर मस्त आहे. हे बघा, नंबर 1 मूषकराज बसून आहे मागं. आणि हे पण एक आहे, फक्त मागं काही हे नाही, महादेव नाही. ते बघ, मी म्हणलं होतं मागं आहे म्हणून 2 मूर्ती रिकामा हे आहे. हे म्हणजे तुम्हाला कोणती मूर्ती आवडली ती कमेंटमध्ये मला सांगा. हे एक मूर्ती बघा, एकदम छान आहे, 5.5 फूट आहे. आणि हे आता लास्ट मूर्ती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.